आजपासून 2 वर्षापूर्वी परमेश्वराने ह्याच गुरुपौर्णिमेला सुंदर असं गिफ्ट मला दिलंय बरं का. आता गिफ्ट काय आहे ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कळणार नाही. तर आज होती गुरुपौर्णिमा, त्यामुळं आम्ही एका ठिकाणी गेलेलो. तर एका ठिकाणी म्हणजे रिलेटिव्हकडे गेलेलो. तर ते तिथं नव्हतेच. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं ते पण बाहेर गेलेले. आता न ठरवता गेलेलो आम्ही परत मग देवाला. आता अचानकच देवाला येणं झालं. म्हणजे देवानंच बोलावून घेतल्यागत झालं थोडक्यात. गेलेलो बाळूमामांना. आता विट्या साईडला गेलेलो म्हणल्यानंतर इकडं जाणार ना, आम्ही दुसरीकडं कुठं जातोय. आमचं श्रद्धास्थान आहे म्हणला तरी चालेल. आणि तिथं गेल्यानंतर एवढा मोठा गुरुपौर्णिमेचा सोहळा होता ना, आणि ही रांगोळी मला इतकी आवडलेली ना गुरूंची बासच. म्हणजे तिथली पालखीसुद्धा बाळूमामांची निघालेली तिथली. आणि ना भंडारा वगैरे असतो तिथं. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त भंडारा वगैरे पण होता तिथं. प्रत्येक पौर्णिमेला भंडारा असतो तिथं. आणि भरपूर घाण झालेली, तर बायकांची स्वच्छता तिथं करायची चाललेली. तर मी पण जरा म्हणलं हातभार लावावा. मी पण हातभार लावला, मम्मीनं पण हातभार लावला. आणि तिथलं झाल्यानंतर म्हणलं चला आपण पण जरा तिथले हे व्हिडिओ वगैरे काढावेत. म्हणून मी हे ना ह्या रांगोळीचे वगैरे देवाचे सगळ्याचे व्हिडिओ घेतले. आणि हे नृत्य ना धनगरी नृत्यापैकी आहे बघा. तर ह्या नृत्याला तर काय म्हणतात ना, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरं का. ह्यात पण भरपूर डाव असतात. जसे लेझीममध्ये असतात, दांडियामध्ये असतात, तशा ह्या पण नृत्यामध्ये भरपूर डाव असतात. आणि हे नृत्य तिथं चाललेलं. आणि हे तिथले गुरुवरी आहेत बरं का. ह्यांनी सगळं तिथलं उभा केलेलं आहे. सगळं दगडी बांधकामात सगळं उभा केलेलं आहे. आणि येताना हा विट्यातला पुतळा. तर असा गेला माझा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस. तर मला ह्याच गुरुपौर्णिमेला 2 वर्षापूर्वी मला माझा मुलगा परमेश्वरानं दिला म्हणलं तरी चालेल. ज्या ज्या दिवशी तो जन्मला ना, त्या दिवशी गुरुपौर्णिमाच चालू होती. म्हणजे माझा देवराज आहे की नाही गुरुपौर्णिमेचा आहे. म्हणून मी सारखी म्हणते की मला परमेश्वराने एक सुंदर गिफ्ट दिलेलं आहे. कारण की गुरुपौर्णिमेचा त्याचा जन्म आहे. आता तिथी हीच आहे, पण त्याची तारीख वेगळी आहे. तिथी म्हणलात तर गुरुपौर्णिमेला हा जन्मलेला आहे. तर आजच्यासाठी बस एवढंच. व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला काय विसरू नका. बाय.